चला राधिका स्टार्ट. आहे का राधिका? राधिका दीदी आहे का? हो सर. वाच राधिका वाच. प्रश्न क्रमांक 29 ते 32 मध्ये डाव्या बाजूकडील प्रश्न आकृती दाखविल्याप्रमाणे एका कागदाच्या घड्या घालून त्याला भोके पाडलेली आहेत आणि ए बी सी आणि डी अशा 4 आकृत्या उजवीकडे दिलेल्या आहेत. घड्या उलगडल्यावर कागद कसा दिसेल तशा उत्तर आकृतीची निवड करा. OMR उत्तर पृष्ठावर प्रश्नाशी जुळणाऱ्या क्रमांकासमोरील क्रमांक काळा करून तुमचे उत्तर दर्शवा. वा, बघा आपण जो कागदाला घडी घालून जो प्रकार शिकलाय ना, हो की नाही, त्या प्रकारावरती प्रश्न आहे. चला प्रश्न क्रमांक 29 चं उत्तर पाठवा. माईक नाही चालू करायचा. सर मी सांगू याचं उत्तर? अरे कमेंट बॉक्स मध्ये उत्तर टाकायचं, मी त्याला विचारेन. जो मी सांगू म्हणेल त्याला अजिबात विचारणार आणि एका वेळेस एकच कमेंट टाकायची. 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. आज मी दुसरी जर कमेंट टाकली तर मी डायरेक्ट रिमूव्ह करणार आहे. आज म्हणणार सुद्धा नाही कमेंट टाकू नको म्हणून. चल शुभ्रा सांग. शुभ्रा. यस सर. बोल. सर उत्तर बी आहे. बघा कागदाला घडी जर तुम्ही घालून बघितलात तर एक लक्षात घ्या. हा सुशीलला स्पेशल सूचना आहे. कमेंट एकच टाकायची, माईक काम नसेल तेव्हा चालू करायचं नाही. बघा ती छान सांगत होती. बघा थोडस मी बाजूला जातो, तुम्हाला घडी दाखवतो कशी असते ती घडी. बघा हे बघा, हा जर कागद असेल बाळांनो, याला पहिल्यांदा अर्ध्यावरती फोल्ड केला बरोबर, आणि हा फोल्ड केल्याच्या नंतर काय होईल त्याची, समजा आपण असं समजूयात की अर्धी भाकरी सारखं होईल. परत याला आणखीन फोल्ड केला म्हणजे किती राहील तर चतकोर तुकडाच राहील बरोबर ना. आणि त्या चतकोर तुकड्यामध्ये इथं त्यांनी ट्रायंगल केलाय असा, म्हणजे हा ट्रायंगल जर इथं जर कापला समजा असा घडी घालून, तर तो ट्रायंगल इथं पण येणार आहे, हा ट्रायंगल इथं पण येणार आहे आणि हा ट्रायंगल इथं येणार आहे. कारण ह्या घडीमध्ये एक घडी नसून किती घडी असतात रे, तुम्ही कागदावर पण करून बघा घरात. हा, आणि आपण हा सराव घेतलेला आहे जेव्हा हा धडा शिकवला तेव्हा बरोबर ना. म्हणजे असे 4 आकृती येतात. अशा 4 आकृत्या कशामध्ये आहेत रे? ऑप्शन क्रमांक मध्ये. हा एक मिनिट, हे उलट्या आकृती होणार ना, खालच्या घड्या कशा होणार, अशा होणार. म्हणून ऑप्शन क्रमांक बी हे त्याचं परफेक्ट उत्तर आहे. कळालं का? समजलं का रे? हो सर. ओके ठीक आहे. चला ओके, चला प्रश्न क्रमांक 30चं उत्तर काय असेल जर तुम्हाला बघायचं असेल तर तुमच्याजवळ कागदाचा तुकडा ठेवा आणि त्या कागदाच्या तुकड्याला पहिल्यांदा एक घडी आहे बघा, याच्याप्रमाणे घडी घाला. नंतर दुसऱ्यांदा एकावर एक घडी टाका. तिसऱ्यांदा काय करायचं, या मधून घडी टाकायची अशी, म्हणजे वर टाकायची. त्याला 3 घड्या पाडल्याच्या नंतर एक वर टाकायची आणि बाजूचा कोपरा कापायचा. बाजूचा कोपरा कापल्याच्या नंतर काय येतं, चला करून बघा. चला उत्तर टाका. या प्रश्नामध्ये कन्फ्यूज होते का रे काही? नाही.
हा, सर नाही. होत नाही ना? हो सर. ठीक आहे, एक काम करतो मी मी ना माझा कॅमेरा शेअर करतो पहिल्यांदा तुम्हाला. कॅमेरा प्रमाणे बघा तुम्ही. ओके, माझा कॅमेरा शेअर हो करतो. सर. दिसतोय का माझा व्हिडिओ? दिसतो का रे? हो. कॅमेरा दिसतोय का? हो सर. हो सर. बघा, पहिल्यांदा हा पेपर दिसतोय तुम्हाला? हो सर. हो सर. हो सर. हा जर पेपर दिसत असेल, हा मोठा पेपर घेतला तुम्हाला दिसावा म्हणून, बरोबर का? पेपर दिसतो ना? हो सर. त्याला एक घडी अशी करा. केली घडी? ही हो पहिली सर. घडी केली. परत दुसरी घडी करा. केली? केली का? आणि मग त्याच्यानंतर ही घडी इथं करायची अशी. केली? तुम्ही पण हो करून बघा. सर. तुम्ही पण करून बघा. आणि कापायचं कुठे बघा, या ठिकाणी कापायचं. आणि हा कागद उघडून बघा. ही शेवटची चौथी घडी, ही तिसरी घडी, ही दुसरी घडी. बघा कोणती आकृती आली? कोणती आकृती आली? कोणती आकृती आली? सर दिसते? सी. दिसते का? तुम्ही सुद्धा करून बघा. सी. हा, समजलं? बघा, ती हर्षदा पण करून दाखवते. तुम्ही स्वतः पण बघा, तुम्हाला सराव झाला पाहिजे. आकृती क्रमांक कोणती येते? सी येते. बरोबर, कोणती येते? सी. आकृती क्रमांक तुमचे सी येते. चला प्रश्नपत्रिकेवरती आपल्या. तुम्हाला ही आकृती थोडीशी वेगळी होती आणि अवघड होती म्हणून दाखवलं. बाकीच्या तुम्ही घड्या पाडू शकता. म्हणजे आकृती क्रमांक कोणतं उत्तर येते त्याचं? सी. कळलं का? चला, प्रश्न क्रमांक 31. प्रश्न क्रमांक 31 चं उत्तर पाठवायचंय. प्रश्न क्रमांक 31 चं उत्तर पाठवायचं. चला, आदर्श सांग, काय उत्तर येईल? आदर्श, आदर्श हा सर. काय उत्तर येईल? सर मी ते पेपरवरती करून बघत होतो. बरोबर, ठीक आहे. स्वरा सांग, स्वरा काय उत्तर येईल? सर मी पण करते. करते, हा ठीक आहे. चला, करा करा. कागदाची घडी. सर मी सांगू मग? सर उत्तर क्रमांक ए येईल. साई सांग, साई. सर उत्तर क्रमांक ए आहे. बघा बाळांनो, जर घडी घातली तर काय होईल? हे जे दोन गोल आहेत ना, ते असे खाली पण दोन गोल येतील असे. सर त्याच्यानंतर ऑप्शन ए. इथं पण गोल येतील आणि इथं पण असे गोल येतील. तुम्ही घडी जरी घालून बघितली, नाही जरी घातली, तरी तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. कारण एका भागावरती बघा, हा जो भाग आहे ना, म्हणजे असा आपला पोस्ट बॉक्सचं लेटर वगैरे असतं बघा, तशा प्रकारची ती घडी घातली त्यांनी. तर या ठिकाणी जे दोन गोल आहेत असे, हे दोन गोल, हे खालच्या बाजूला पण असेच दोन गोल येणार आहेत. हे दोन गोल इकडे पण येणार आहेत आणि हे दोन गोल इकडे पण येणार आहेत. असा ऑप्शन क्रमांक ए मध्ये आहे. म्हणजे आपल्या आकृतीचं या प्रश्नाचं उत्तर काय? मग ए उत्तर येणार आहे. ज्याला समजलं नसेल त्याने काय करा, घड्या घाला आणि बघा नंतर. हा, चला, प्रश्न क्रमांक 32. 32 बघा, 32. चं उत्तर पाठवा.
पाठवायचं उत्तर, पाठवायचं, बोलायचं नाही. समर्थ बोल, समर्थ, काय उत्तर आलं? समर्थ तराळ. सर बी. बी. बघा या ठिकाणी जर आपण हा जो चौरस आहे बाळांनो, हा चौरस, हा जो चौरस आहे तो या बाजूने पण चौरस येणार असाच, या खालच्या बाजूने पण चौरस येणार असाच, त्याच्यानंतर हा असा पण चौरस येणार म्हणजे आणि हा वर्तुळ तुमचा पूर्ण होणार असा. मग कोणती आकृती आहे, कोणत्या आकृतीमध्ये दिसते अशी? ऑप्शन क्रमांक बी. जरी तुम्ही कागदावर करून जरी बघितलात तरी तुमचा चौरस असाच येणार आहे. ऑप्शन नंबर बी हे त्याचं परफेक्ट उत्तर आहे. समजलं? चला छान. हा प्रश्न वाचणार आहे राधिका. राधिका. प्रश्न क्रमांक 33 ते 36 मध्ये डाव्या बाजूस एक प्रश्न आकृती दिलेली आहे आणि ए, बी, सी आणि डी अशी 4 उत्तरे असलेल्या उत्तराकृती उजव्या बाजूस आहेत. तुकडे केलेल्या प्रश्नाकृतींमधून तयार होईल अशी उत्तराकृती निवडा. OMR उत्तर पृष्ठावर प्रश्नाशी जुळणाऱ्या क्रमांकासमोरील ते वर्तुळ काळे करा. ओके, ठीक आहे. बघा काय करायचे, जे तुकड्यांपासून आकृती तयार करतो त्याचं उत्तर आहे ते 33 ते 36 मध्ये. बघा तुकडे दिलेले असतात, या तुकड्यापासून कोणती आकृती तयार होईल? प्रश्न क्रमांक 33 चं उत्तर पाठवायचं. प्रश्न क्रमांक 33 चं उत्तर पाठवायचंय. कोणती आकृती तयार होईल? सर याचं पुढचं उत्तर मी सांगू? हो, मी विचारतो शिवमा. कमेंट बॉक्स मध्ये टाक, मी विचारेल बरोबर. माने मनीषा. माने. हॅलो सर. हा बोल बाळा. पर्याय क्रमांक 2 येईल सर, कारण मोठा चौरस बघा आकृतीत आहे. बघा हा जो चौरस आहे ना, हा तुकडा चौरस आकृती तुकडा ह्या आकृतीत आहे का रे? असा नाहीये. या आकृतीत असा आहे म्हणजे ही येणार नाहीये. या आकृतीत आहे बघा चौरस आपला. त्याच्यानंतर इथं तर त्रिकोण आहेत, सगळे ट्रायंगल्स आहेत, बरोबर ना? म्हणजे ही पण आकृती येणार नाही. या आकृतीत पण ट्रायंगल आहे, ही पण येणार नाही. म्हणजे कोणती आकृती येणार आहे? ऑप्शन क्रमांक बी ची आकृती. बघा या ठिकाणी ट्रायंगल आहे छोटा आणि हा ठिकाणी ट्रायंगल आहे. ही जर आकृती जर आपण जोडली, बघा बरं, ही जर आकृती जोडली तर ऑप्शन क्रमांक बी हे त्याचं परफेक्ट उत्तर येणार आहे. छान, मस्त सांगितलं. प्रश्न क्रमांक 34. चला 34 चं उत्तर पाठवायचंय. प्रश्न क्रमांक 34. चल समर्थ सांग. समर्थ. सर ऑप्शन नंबर ए. ऑप्शन नंबर ए. बघा तो म्हणतो ऑप्शन नंबर ए. बघूयात आपण. हा बघा या ठिकाणी हा जो चौकोन दिसतोय, बरोबर ना? असा चौकोन कुठे आहे बघा बरं, कोणत्या आकृतीत आहे? या ठिकाणी तर असं अशी चौकोन आहे, बरोबर? म्हणजे ही आकृती येणार नाही, हे कळलं. या ठिकाणी सगळे ट्रायंगल्स आहेत म्हणजे हे पण येणार नाही. या ठिकाणी पण सगळे ट्रायंगल्स आहेत, बरोबर का? म्हणजे ही पण येणार नाही. इथं बघा या ठिकाणी तुमचा हा जो चौकोन आहे तो इथं आहे, त्याच्यानंतर हा जो त्रिकोण आहे तो इथं आहे
आणि हा जो तिसरा त्रिकोण आहे तो इथे आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक ए हे त्याचं परफेक्ट उत्तर आहे. बरोबर का? हो सर. म्हणजे आपली आकृतीचे तुकडे आहेत ते कुठे आहेत ते बघायचे आणि त्याच्यानुसार उत्तर द्यायचंय. चला प्रश्न क्रमांक 35. प्रश्न सर मी क्रमांक सांगू कमेंट बॉक्स मध्ये टाकायचा आदर्श. माईक चालू करायचं नाही. मी विचारेल बरोबर. कमेंट बॉक्स मध्ये मी बघतो कोण सांगतो तो. चला पाठवा, उत्तर पाठवा. मी सांगू का फक्त म्हणताय? उत्तर पाठवा. उत्तर पण पाठवा आणि मी सांगू का पण म्हणा. चल शिवम सांग. शिवम शिवम सर याचं उत्तर सी आहे. बघा तो म्हणतोय सी उत्तर आहे त्याचं. तो म्हणतोय सी उत्तर आहे. बघा इथं ट्रायंगल्स किती आहेत? 1 2 3 आणि 4 ट्रायंगल्स आहेत. असे 4 ट्रायंगल्स ए मध्ये आहेत का रे? नाहीये. बी मध्ये ट्रायंगल्स आहेत का असे 4? नाहीये. सी मध्ये 4 ट्रायंगल्स आहेत. बघा तुमचे जे आकृतीचे तुकड्याचे जोडले असे तर तुम्हाला हे 4 ट्रायंगल्स दिसणार आहेत. म्हणजे सी आकृतीत आहेत म्हणजे आपला ऑप्शन क्रमांक सी येणारच आहे. या ठिकाणी बघा हा तुकडा असा आहे आणि इथं फक्त 2च ट्रायंगल्स आहेत. आपल्याला एकूण ट्रायंगल्स किती लागतात? 4. म्हणजे ऑप्शन क्रमांक डी सुद्धा येणार नाही. म्हणजे ऑप्शन क्रमांक प्रश्न क्रमांक 35चं उत्तर हे सी असणार आहे. सी हे त्याचं परफेक्ट आन्सर आहे. बरोबर का? चला पुढे घ्या. ही आकृती बघा. चला ऑप्शन सांगा. चल आरोही सांग. आरोही आरोही जाधव बोल. आरोही बोल. सर मी पहिले मोठा भाग हाफ सर्कल जो आहे ना हा तो हाफ. ओके. सर्कल जो आहे ना हाफ सर्कल आणि ते कडेचे 2 छोटे छोटे सर्कल हा ते बघा हे जे आपले आकृतीत आहे ते वर्तुळाचे जे तुकडे आहेत असे छोटेसे हे असे कोणत्या आकृतीत आहेत रे? फक्त बी आकृतीत आहेत. बरोबर ना? हा एक तुकडा आहे आणि हा एक तुकडा आहे. इकडे हाफ सर्कल आहे आणि मध्ये ट्रायंगल आहे. बाकीच्या ठिकाणी असे जे 2 तुकडे आहेत ते या ठिकाणी ए मध्ये नाही, सी मध्ये पण तसा तुकडा नाही आणि डी मध्ये पण नाही. म्हणजे ऑप्शन क्रमांक बी त्याचं परफेक्ट उत्तर आहे. बरोबर ना? अरे येस वा करेक्ट. छान. हा छान. चल प्रश्न वाचणार आहे राधिका. राधिका सर प्रश्न क्रमांक 37 ते 40 मध्ये डाव्या बाजूस एक प्रश्न आकृती दिलेली आहे आणि ए बी सी आणि डी अशा 4 आकृत्या उजवीकडे दिलेल्या आहेत. जिच्यामध्ये प्रश्न आकृती लपलेली जडवलेली आहे अशी उत्तर आकृती निवडा. OMR उत्तर पृष्ठावर प्रश्नाशी जुळणाऱ्या क्रमांकासमोरील वर्तुळ काळे करा. बघा म्हणजे आपल्याला काय केलंय 37 ते प्रश्न उत्तर चैतन्य मी तुला रिमूव्ह करेल. मी बोललो तू कमेंट बॉक्स मध्ये टाक. मी बघतोय. माईक चालू करायचं नाही. अरे डिस्टर्ब होतं रे बाकीच्यांना. जेव्हा युट्यूब वरती मुलं पण बघतात ना बाकीचे त्यांना पण कळत नाही चैतन्य. मी तुला सांगतो आणि राधिकाला मी काय सांगतो ती लहान आहे, तिसरीला आहे ती. किती छान वाचन करते आणि सगळ्याला समजेल असं करते ना. आपल्याला काय फक्त समजलं पाहिजे सगळ्यांना. हो ना? डाव्या बाजूला किती 4 आकृत्या दिल्यात एबीसीडी आणि ह्या आकृत्यामध्ये काय आहे? जी आपली प्रश्न आकृती आहे ती लपलेली किंवा जडवलेली म्हणजे त्याच्यामध्ये काय आहे ती ठेवलेली सारखी आहे अशी आकृती आपल्याला निवडायची आणि त्याचा क्रमांक जो आहे तो आपल्याला OMR शीट मध्ये करायचा आहे. बघा हा प्रश्न क्रमांक 37 आहे. या 37चं उत्तर पाठवायचंय पहिले आणि कोण सांगणार आहे त्याला मला पहिलीच याची कमेंट येईल मी त्याला विचारणार. उत्तर मी सांगू म्हणणारा कोण कमेंट असेल त्याची मी त्यांना विचारेन. हा ओके चला उत्तर पाठवा. चैतन्य सांगणार याचं उत्तर. हा चैतन्य सांग दादा. चैतन्य
सर त्याचं उत्तर सी आहे, कारण की पहिला वर त्रिकोण आहे आणि मध्ये रेष आहे त्याच्यात पण. हा मोठा त्रिकोण आणि इथं मध्ये रेष असणारी. असं हो कोणत्या सर, आकृतीत आहे? सी ए आकृतीत आकृतीत दिसत आहे. नाही, बी आकृतीत दिसत नाही असा त्रिकोण, डी मध्ये सी पण दिसत नाही, पण आकृतीत. इथं बघा इथं आहे. आहे हो का? सर. मोठा त्रिकोण आणि आतमध्ये रेषा, म्हणजे ऑप्शन क्रमांक सी. छान, चैतन्य छान हा. ओके, चला प्रश्न क्रमांक 38चं उत्तर पाठवायचंय. 38चं उत्तर पाठवायचं आणि कोण सांगतो मग सांगणार आहे ते मला त्यांनी सांगायचं. प्रश्न क्रमांक 38 कोणत्या आकृतीत दिसतं? चला श्रावणी किंवा प्रणव पैकी कोणी सांगणार आहे का रे? श्रावणी, प्रणव, श्रावणी, प्रणव सांगणार आहेत का? दोघांपैकी कोणी? श्रावणी आणि प्रणव? नाही. सुशील सांगणार आहे का? सुशील हा सर, सांगू मी. सांग. कॉम्प्युटरचा ऑडिओ बंद कर. हो सर. हा परत चालू आला मग बोल. हॅलो सर, हा बोल. प्रश्न क्रमांक दुसरा आहे. प्रश्न क्रमांक दुसरा आहे आणि उत्तर क्रमांक किती आहे? उत्तरच दुसरं आहे. असं आहे का? असं बोल ना मग. बघा प्रश्न क्रमांक 38चं उत्तर आहे 2. बघा अशी रेषा, अशी रेषा, हे बघा ही अशी रेषा, ही अशी रेषा, ही उभी रेषा, ही उभी रेषा, ही आडवी रेषा, ही आडवी रेषा, त्याच्यानंतर ही अशी तिरपी रेषा, ही आडवी रेषा, हा त्याच्यानंतर ही वर छोटासा आहे आणि हा इथं वर छोटासा आहे. असं तुम्हाला ऑप्शन क्रमांक बी मध्ये सापडतं. बरोबर? हो, छान. आणि एक लक्षात घ्या, जर तुम्ही सराव जर खूप छान केला असेल तर ही आकृती तुमच्या डोळ्यासमोर ठेवायची, ही मधली आकृती, आणि 2 मिनिटं बघायचं त्या आकृतीकडे आपण थोडस 10-20 सेकंद. तुम्हाला ही आकृती जशाच तशी या 4 पैकी कोणत्या ऑप्शन मध्ये आहे ना असं तुम्हाला लगेच कळणार आहे. हा जो तुमचा जो सराव झाला असेल लपलेली आकृती काढण्याचा, तर तुम्हाला लगेच तो सराव असेल तर लगेच तुम्ही असं डोळे बंद करून त्या आकृतीला एकदा बघितलं आणि डोळे बंद केलेत तर तुम्हाला कोणत्या ऑप्शन मध्ये उत्तर आहे हे लगेच सापडतं. ओके, चला छान. ऑप्शन क्रमांक बी मध्ये त्याचं उत्तर आहे. चला प्रश्न क्रमांक 39चं उत्तर पाठवायचंय. 39. प्रश्न क्रमांक 39. प्रश्न क्रमांक 39. दक्ष गावित सांगणार आहे. दक्ष गावित, दक्ष गावित. शौर्य तुला 40वा प्रश्न विचारतो हा. शौर्य काल पण विचारला तू गेला रे. दक्ष आहे का? दक्ष सांग. दक्ष, दक्ष गावित. हॅलो सर. हा बोल ना. उत्तर दक्ष. चल शौर्य तू सांग. दक्षचा आवाज येत नाही. शौर्य यस सर. बोल, या प्रश्नाचं उत्तर बोल बघा. सर बी आहे. ऑप्शन क्रमांक बी. बी फॉर बॉल का? हो सर. बघा या ठिकाणी, बघा या ठिकाणी तुमची अशी एक मोठी रेष आहे, ती तुमची या ठिकाणी मोठी रेष आहे. ओके, ही तिरपी रेष बघा या बाजूला आहे, या ठिकाणी अशी तिरपी रेष. त्याच्यानंतर असा व्ही तयार होण्यासारखी एक तिरपी रेषा आहे, परत या ठिकाणी व्ही तयार होण्यासारखी रेषा. नंतर हा तुमचा एल बघा, एल या ठिकाणी तुमचा एल तयार होतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक बी मध्ये तुमची आकृती लपलेली आहे किंवा जळवलेली आहे. लक्षात आलं तुम्हाला? त्या ऑप्शन क्रमांक बी मध्ये ती आकृती
दिसणार आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक बी हे त्याचं परफेक्ट उत्तर आहे. छान. चला प्रश्न क्रमांक 40 बघा. आयुष दातीर सरांचा. आयुष कितीला रे? आयुष का आरुष? आरुष नाही चल नाही वाटत तुला. ठीक आहे. आरुष दातीर 4थी 5वीला असतील तर रोज करत जा क्लास. आरुष माझा आवाज येत असेल तर करत जा रोज. श्री सांगशील का? श्री श्री येस श्री उत्तर सांगशील का? 40 ला सर? हो 40 प्रश्नाचा. उत्तर बोल. उत्तर डी आहे सर. डी उत्तर आहे. हम्म. का बर. चला कुठं आकृती लपलेली दिसेल का रे? कुठं शोधायची ती आकृती? डी आहे, बरोबर आहे. सर मी सांग हा सांग. सर मधी असं त्रिकोण दिलेला आहे आणि मध्ये रेष दिलेली आहे. तिथे ही आकृती आहे का रे? थांब बरं. मला दिसते का बघू. ही मला ही दिसते बरं का. ती नाही सर. ही आणि ही आहे का रे? ती नाही सर. मग त्याच्या नाही हा ठीक आहे. कोणती आहे मग? सर ती मधली त्रिकोण आहे ना जिथे आहे ना तिथली. ही 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 आणि ही का? नाही सर. नाही सर, आणखी खाली घ्या ना सर ती रेष तुम्ही. एक मिनिट. शुभ्रा कोणती आकृती आहे का शुभ्रा? सर जी तुम्ही आकृती काढली ना त्याला आताचीच का? हो आताचीच बरोबर आहे ना? हो. मला चष्मा लागलेला आहे ना ग, मला दिसत नाही लवकर, म्हणून तुला विचारलं. होय शुभ्रा, हा चष्म्यामुळे दिसली नाही ना आकृती. ऑप्शन क्रमांक डी ना? सर हा थोडं खाली घ्या रेष ती. खाली घेऊ का? हो सर, खालच्या हो सर. खाली घ्या ना पार ते त्रिकोण पर्यंत, खालच्या रेषेपर्यंत. अशी का रे? अशी? हो सर. आपला तशी नाही. आणि सर थांबा एक मिनिट. हे बघा ही अशी आडवी रेष गेलेली आहे ना. हे बघा ही तिरपी रेषा, ही तिरपी रेषा, ही उभी रेषा आणि ही आडवी रेषा. हा सर तीच म्हणत होतो मी. हेच का रे? हो सर. आणि वा छान. बघा तुम्ही सगळ्यांनी मला आकृती शिकवली. छान. बघा तुम्ही सगळ्यांनी मिळून आज मला आकृती शिकवली. मला किती आनंद वाटला. रोज मी सांगतो तुम्हाला, आज मला तुम्ही सांगितलं. वा छान. बघा मला पण कधी कधी असं तुमच्याकडून शिकायला आवडेल. ही आकृती बरं का, ही तिरपी रेषा जी आहे ना, ही तिरपी रेषा, तर ही तिरपी रेषा, ही खाली जी आडवी रेषा आहे ती ही आडवी रेषा, ही उभी रेषा आहे ती ही एवढी उभी रेषा, आणि या ठिकाणी तुमची छोटीशी असणारी रेषा, म्हणजे ऑप्शन क्रमांक डी मध्ये ती आकृती लपलेली. वा धन्यवाद. चला 40 प्रश्न, 10 प्रत्येकी घटकावरती 4 प्रश्न, याप्रमाणे 10 घटक आहेत नवोदयला. असे 40 प्रश्न तुम्हाला येतात, बरोबर ना? आणि 50 मार्कासाठी. हे जर 50 मार्क तुम्हाला जर मिळवायचे असतील तर या गोष्टींचा सराव करावा लागणार आहे. चला बुद्धिमत्तेचा या ठिकाणी घटक संपतात. आता ह्या प्रश्नपत्रिकेतले 40 प्रश्न संपले. उरलेले प्रश्न जे आहेत ते गणिताचे आहेत. बघा 10-20 प्रश्न. चला 41 ते 60 म्हणजे एकूण 20 प्रश्न आहेत. आणि या 20 प्रश्नासाठी काय होईल, किती मार्क असणार आहेत आपल्याला? 25 मार्क. किती मार्क? बघा बुद्धिमत्तेचे 50 आणि 25 गणिताचे 75.
आणि शेवटचा प्रश्न कोणता असतो? खंड 3. बघा, भाषा परीक्षण 61 ते 80 म्हणजे नित किती असतात तुमचे प्रश्न? 20 आणि मार्क 25 म्हणजे एकूण 80 मार्क आणि 100 80 प्रश्न आणि 100 मार्क. ओके, ठीक आहे. चला आपण आता गणिताचा भाग घेऊयात. गणिताचा भाग घेऊयात. एक मिनिट. हा, आपण गणिताला काय करूयात माहितीये का? आपण असं गणित क्रॉप करून घेऊयात बाजूला. दिसतं का रे गणित? गणित दिसतंय का? हो सर. चला, कोण वाचेल संख्या ही? स्वरा वाच, स्वरा. सर मी कोणता? वाचू चैतन्य. स्वरा, स्वरा. स्वरा, प्रश्न वाच, प्रश्न वाच. 75,75,750. बघा, तीन असा गट करायचा. असा गट करायचा. पहिले 3 संख्या म्हणजे निशतकापर्यंत, ही हजाराचे आणि ही लाखाचे, बरोबर ना? लक्ष 10 लक्ष, 1000 10,000 असं गट केला आपण. पहिले 3चा गट, नंतर 2चा गट आणि 2चा गट, असा गट जर केला तर 75,75,750. बघा, 75,75,750 या संख्येला कितीने भागायचंय का दीदी? 15ने. वा, 15ने भागायचं. 15चा पाडा येतो? हो सर. हा, बोल. 15 1 जा 15, 15 2 जा 30, 15 4 जा 45, 15 3 जा 45, 15 4 जा 60, 15 5 जा 75. हा, बघा, 15 1 जा 15, 15 2 जा 30, 15 3 जा 45, 15 4 जा 60 आणि 15 5 जा 75. 15 1 15, 15 2 30, 15 3 45, 15 4 60, 15 5 75. बघा, 15 1 15, 15 5 75. मग इथं राहतो 7. 7ला भाग जात नाही म्हणून आपण काय करतो? 7 खाली घेतो, म्हणजेच काय होतो? शून्याचा भाग जातो, बरोबर ना? मग परत 75 होतं. मग 15 5 75, बरोबर. मग परत इथं 7 येतो, मग ह्याला भाग जात नाही म्हणून 0 घेतो आपण. मग त्याची संख्या होते पुढे 75, 5 खाली घेतल्याच्या नंतर. मग 15 5 75 आणि 15 0 0. मग तुमचं उत्तर किती येतं? ह्या 3 संख्या, ह्या 2 संख्या आणि ही 1 संख्या, मग किती? 5,05,050. म्हणजे ऑप्शन क्रमांक किती येतं उत्तर दिली त्याचं? तर त्याचं ऑप्शन क्रमांक सी. बरोबर आहे ना? हो सर. सुशील काय टाकलंय? 50, 50, 50. असं नाही उत्तर दे. 5,05,050 असं उत्तर आहे. असं कॉमा नाही टाकायचं. ती संख्या आहे. कॉमा आहे काय? चला, हा पुढचा प्रश्न कितवा नंबर? तो नंबर कटला. हा, चला, या प्रश्नाचं उत्तर पाठवा. 19 ते 92 पर्यंत एकूण किती नैसर्गिक संख्या आहेत? नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या म्हणजे काय? इंग्रजीमध्ये काय म्हणतात शिवम नैसर्गिक संख्येला? सर माहित नाही सर. नॅचरल नंबर्स. नैसर्गिक, नॅचरल. कृत्रिम म्हणजे आर्टिफिशियल. नॅचरल नंबर्स. आणि आणखीन काय म्हणतात रे त्याला? आणखीन एक शब्द आहे त्यासाठी, कोण सांगेल मला? कोण सांगेल? नैसर्गिक संख्येला आणखीन एक शब्द आहे. शौर्य माहितीये का तुला? शौर्य? येस सर. काय? हा,
नैसर्गिक संख्येला आणखीन एक शब्द आहे, कोण सांगेल? माहित नाही, ठीक आहे. शुभ्रा माहितीये तुला? शुभ्रा? नाही सर. अरे तुला पण नाही माहिती? टीचर मला वाटतं की कॉन्झिक्युटिव्ह नंबर. कोणता नंबर? कॉन्झिक्युटिव्ह नंबर. हा का? कॉन्झिक्युटिव्ह नंबर. तुम्ही काय शुभ्रा, तुम्ही पुस्तक वाचता की नाही नवोदयची, स्कॉलरशिपची बघता की नाही शुभ्रा? सर प्राकृतिक संख्या. हो का? प्राकृतिक म्हणजेच नैसर्गिक. हो सर. मोज संख्या म्हणतात त्याला. काय म्हणतात? मोज संख्या. अरे ज्या संख्या मोजता येतात त्याला नॅचरल नंबर म्हणतात. मोज संख्या. कोणत्या संख्या? मोज संख्या. मोज संख्या बाळा. नॅचरल नंबर्स म्हणजेच काय? मोज संख्या. बरोबर. आणि सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती आहे? एक आहे, शून्य नाही आहे. कळलं का? ज्या संख्या मोजता येतात, हा, नैसर्गिक संख्या, प्राकृतिक संख्या, मोज संख्या, नॅचरल नंबर्स हे एकच आहेत. हा, मोज संख्या म्हणा तुम्ही किंवा त्याला नैसर्गिक संख्या म्हणा. कळलं का? किंवा तिला नैसर्गिकला जो निसर्ग आहे त्याला आपण प्रकृती म्हणतो, म्हणजे ते प्राकृतिक. निसर्ग म्हणजेच काय? प्रकृती. बरोबर ना? जे निसर्गतः आहे त्या नैसर्गिक. बरोबर. त्याच्यानंतर निसर्गालाच आपण म्हणतो प्रकृती. म्हणून काय? प्राकृतिक नंबर सुद्धा म्हणतात त्याला, प्राकृतिक संख्या सुद्धा म्हणतात. आणि जे इंग्रजी मीडियम मध्ये आहेत त्यांना म्हणतात नॅचरल नंबर्स. नटू रे का नॅचरल रे? शिवम स्पेलिंग बरोबर आहे ना? हो सर बरोबर आहे. हा, मला थोडस इंग्रजी कमी येतं. चला, मोज संख्या, नैसर्गिक संख्या, प्राकृतिक संख्या किंवा नॅचरल नंबर्स कोणते असू द्या, 19 ते 92 पर्यंत एकूण किती नैसर्गिक संख्या आहेत हे काढण्यासाठी काय करायला लागतं रे? तुम्ही काय केलं? ह्या दोन्ही मध्ये किती संख्या आहेत बघा. सुरुवातीची संख्या आहे 19 आणि शेवटची संख्या आहे 92. ह्याच्या दोघांच्या मध्ये किती संख्या आहेत हे जर काढायचं असेल तर काय करावं लागेल? 92 मधून 19 वजा करावं लागेल. बरोबर का? हो सर मी पण असंच केलंय. हा, 92 मधून 19 वजा केल्याच्या नंतर काय उत्तर येतं? सर 73. 73. बरं, या 2 मधून 9 जात नाहीत म्हणजे इथं राहतो 8 आणि इथं होतात 12. 12 मधून 9 गेले तर 12. 3 आणि 8 मधून 1 गेले तर मग 73 नंबर आहेत का बाळा याच्यामध्ये? तर बघा, या ठिकाणी आपण 19 ला पण काउंट केलाय आणि 92 ला पण काउंट केलाय. इथं दोनदा त्या संख्या आल्या, त्याच्यामुळे आपल्याला अधिक एक संख्या करावं लागते. अधिक एक केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये 74 आहेत. एक वाढती संख्या ती आणि एकूण संख्या होतात 74. बरोबर. जर तुम्हाला असं वाटत असेल तर 1 ते 5 करून बघा. 1 ते 5 यांच्यामध्ये एकूण प्रश्न थांबा. हा, प्रश्न त्याच्यामध्ये एकूण किती संख्या आहेत? मग 5 मधून 1 गेली, किती राहिल्या? 4. मग आता बघा बरं याच्यामध्ये एकूण संख्या किती आहेत? 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 5 आहेत. मग एकूण संख्या किती आहेत? 5. म्हणून 4 अधिक 1. दोनदा आपण संख्या मोजतो, त्याच्यामुळे 1 वाढवा होतो आणि मग त्याच्यामध्ये 5 संख्या. त्याच्याच प्रमाणे 92 मधून 19 काढलं तर 73 उत्तर येतं आणि अधिक 1 घ्यायचा म्हणजे एकूण संख्या 74 होतात. कळालं का? सर हम्म, ह्याची एक सूत्र आहे. बोल. शेवटीचा अंक मायनस पहिला अंक प्लस 1. मग तेच केलं ना मी. हो सर, हे त्याचं सूत्र आहे असं सांगतोय मी. हो हो हो, तेच सूत्र आहे त्याचं. एकूण जर मधल्या संख्या काढायचं असेल तर शेवटची संख्या ही 92, पहिली संख्या 19, याच्यातून वजा करायचा आणि प्लस 1 करायचं. आणि सर वजाबाकीची ट्रिक केली तरी पण तेच उत्तर येते ना?
अरे तेच आहे तिचं, मधल्या संख्या काढण्यासाठीच ट्रिक्सच ती आहे. कळले का? हो सर. आपण शिकलो तर हे अगोदर पण, फक्त तुम्हाला आठवण नसेल म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा शिक. प्रश्नपत्रिकेत प्रश्न आला म्हणून तुम्हाला लक्षात आला. चला लिहून घेतलं का बाळांनो? हो सर. ओके ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 43. चला क्वेश्चन नंबर 43. चला उत्तर ज्याला ज्यांना येतं त्यांनी उत्तर पाठवा. आकृती दिसते नाही? आकृती म्हणण्यापेक्षा ही प्रश्न दिसतोय ना बाळांनो? चला चला पाठवलं का उत्तर? अरे म्हणते मी सांगू का? आरोही सांगा. आरोही कमाल संख्या कमाल 99. म्हणजे काय रे? कमाल शब्द म्हणजे काय? कमाल संख्या म्हणजे मोठी संख्या. वा, कमाल म्हणजे नी काय? मोठी संख्या. कमाल म्हणजेच मोठी. इंग्रजीवाले तिला काय म्हणतात रे? काय? बिगेस्ट नंबर. मॅक्झिमम असा शब्द आहे काय रे? कोण सांगेल? बोला. सर मी सांगू? हा सांग ना. लार्जेस्ट नंबर. बरं ठीक आहे. लार्जेस्ट नंबर. आणखी आणि किमान संख्या म्हणजे स्मॉलेस्ट नंबर. बिगेस्ट नंबर आणि ठीक आहे. किमान संख्या म्हणजे स्मॉलेस्ट नंबर. किमान म्हणजे लहान संख्या. लहान, मग तिला आपण काय म्हणतो? स्मॉलेस्ट. बर. आणखीन एक शब्द आहे त्याला. काय शब्द आहे? ग्रेटेस्ट नंबर. म्हणजे मोठ्यात मोठे आणि किमान म्हणजे लहानात लहान. सर बिगेस्ट नंबर. लिस्ट नंबर आहे की नाही त्याला? LEAST लिस्ट नंबर. लिस्ट नंबर आहे की नाही रे? माहिती नाही सर. ओ इंग्रजीवाले. लहानात लहान हो सर, तो पण येतो. तो पण येतो, लिस्ट नंबर आणि स्मॉलेस्ट नंबर दोन्ही पण. बघा, मोठ्या शब्दाला लार्जेस्ट पण वापरलं जातं आणि बिगेस्ट. हा ठीक आहे. स्मॉलेस्ट बिगेस्ट म्हणजे आपण याला बिगेस्ट पण म्हणूयात. बिगेस्ट पण बिगेस्ट नंबर, स्मॉलेस्ट नंबर, लार्जेस्ट आणि लिस्ट पण. असे शब्द आहेत त्याला. ठीक आहे. ओके, तुम्हाला समजावं म्हणून सांगितलं. ओके, मग आपल्याला आरोही कमाल 5 अंकी संख्या. कमाल 5 अंकी संख्या म्हणजे मोठी संख्या सांगायची 5 अंकी. कोणती आहे ग? 99,999. 99,999.
99 नाही 99,999. 5 अंक आहेत ना, मोठी सांगितली ना म्हणून 9 घ्यायचा, सगळ्यात मोठा अंक 9 आहे आणि 5 वेळेस लिहायचा, म्हणजे नंतर वाचन करायचं 99,999. ओके. त्याच्यानंतर किमान किमान 3 अंकी संख्या. 3 अंकी संख्या करताना 3 अंकी म्हटलेत म्हणून पहिल्यांदा काय करायचं, हा 1 अंक घ्यायचा. एक सगळ्यात लहान अंक 1 आहे, त्याच्या नंतर फक्त 0 द्यायची. 2 म्हणजे 0 100. सगळ्यात लहान संख्या 1 आहे, 2 अंकी संख्या लहान 10 आहे, 3 अंकी संख्या 100 आहे, 4 अंकी संख्या 1000 आहे. म्हणजे हा 1 राहतो आणि पुढं 1000 म्हणजे 4 स्थान असेल तर 3 0 लिहायचे. म्हणजे 3 अंकी आहे म्हणून इथं किती लिहिला, 100. मग आता याच्यातून काय करायचं, यांच्यातला फरक म्हणजे काय, वजाबाकी, डिफरन्स करायचा. मग 9 - 0 9, 9 - 0 9 9 - 8 1 8 आणि 9 ला 9 आणि 9 ला 9. 9 मधून 0 गेले 9, 9 मधून 0 गेले 9, 9 मधून 1 गेला 8, 9 ला 9 आणि 9 ला 9. 99,899. कुठे आहे त्याचं उत्तर? ऑप्शन क्रमांक ऑप्शन नंबर बी मध्ये त्याचं उत्तर आहे. वा, छान. ऑप्शन क्रमांक बी मध्ये त्याचं उत्तर आहे. चला पुढे लिहून घ्यायचं आहे का रे? तुम्ही सोडवलेले तर हे प्रश्न, ज्यांनी फक्त सोडवलं नाही त्यांनी समजलं नसेल तर त्यासाठी आहे. चला, हा प्रश्न महत्वाचा आहे. अशा प्रकारचा प्रश्न आल्याच्या नंतर तुम्हाला सोडवता आला पाहिजे. चला, 1/2 + 2/3 + 3/4 हे कंसामध्ये, त्याला भागिले 5/6 तर किती? 1 2 2 3 3 4 5 6. मग उत्तर काय त्याचं? 7 8 9 10. असं का? काय रे, असं दिलं बघा. एक मिनिट, उत्तर कसं दिलंय, प्रश्न कसा दिलाय? 1/2 + 2/3 + 3/4 आणि कंसामध्ये आहे आणि भागिले 5/6. मग आपण उत्तर काढून टाकू द्यायचं 7/8. असं काढायचं का? नाही, हे काही आपले सिरीज नाहीये पुढचा अंक कोणता येईल. इथं पदावली आहे, पदावली सोडून बघायची, नाहीतर लगेच 7/8 उत्तर द्या. चला, काढा उत्तर. हे प्रश्न कोण समजून सांगणार आहे मला? त्यांनी आता कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. मी उत्तर सांगणार सर या प्रश्नाचं, मी त्याला विचारणार होता. चला, मी वाले कोण कोण होते बोला. कोण मी आहेत का याच्यामध्ये? मी सांगतो आता. हा प्रश्न मी सगळ्यांना समजून सांगतो, तुम्हाला पण समजून सांगतो सर. असं कोण आहे टाका. कोण आहे? मी सांगू म्हणणार एकही नाही. कोण आहे रे? सांगा, चला टाका. मला पण येत नाही. हा, सांगा कसं करायचं, सोडून द्यायचा प्रश्न. चला, शौर्य म्हणतोय. हा, शौर्य, ठीक आहे, शौर्य सांगतो बघा. चला, शौर्यने डेअरिंग केली. शौर्य दादा बोल रे, माईकच्या रूपात. सर पहिले छेद समान करायचे. वा वा, छान, बरोबर आहे. 1/2 + 2/3 + 3/4 ह्या तीनही संख्यांची बेरीज आहे आणि या कंसाला 5/6 ने भागायचं, बरोबर ना शौर्य? मग अगोदर याचा छेद 2 आहे, याचा छेद 3 आहे, याचा छेद 4 आहे. तर आपल्याला काय करावं लागेल रे? यांचा छेद सारखा करावा लागेल. छेद सारखा करायला, छेद सारखा करायचं तर काय करायचं? 2 × 3 करायचं, 3 × 4 करायचं. 2 × 3 केलं तर काय होतं? बेत्रिक 6 आणि 6 चौक 24. म्हणजे तुमचा छेद किती येतो? 24 येतो, बरोबर? असं पण करू शकतो तुम्ही, एक सगळ्या छेदांचा गुणाकार पण करू शकतात 24 यासाठी. आणखीन एक पद्धत आहे, त्या 2 3 4 चा काय काढायचा असतो? लसावी काढायचा असतो. 2 3 4 यांचा लसावी काढायचा असा.
बघा 2 जर भागलं, बे एक बे, 3 ला 3, बे दोन्ही 4. मग आता याच्यामध्ये कोणता कॉमन फॅक्टर आहे का? 1 आला, इथं 3 मूळ संख्या आली, 2 मूळ संख्या आली, म्हणजे हे पडत नाही. मग आता यांचं गुणाकार करा. बेत्रिक 6, 6 एक 6, 6 दोन्ही 12, म्हणजे लसावी किती आला? 12. मग ह्याचा छेद 12 सुद्धा येतो. किती येतो छेद? 12 येतो. समजलं का? गुणाकार केला तर 24 येतो, आणि जर लसावी काढला तर त्याचा छेद किती येतो? 12 येतो. तर आपण काय करूयात? त्याचा छेद 12 करूयात. काय करूयात? छेद 12 का 24 करायचं? शौर्य, शौर्य काय करायचं? तू कसं केलंस ते सांग. 12 केलंस का 24? 24 केलेलं. ठीक आहे, आता 24 म्हणलास तर आपण 24 प्रमाणे करूया. बघा, पहिल्याचा छेद काय आहे? 2 आहे. त्याला आपण काय करायचं? 24 करायचं. म्हणजे कितीने गुणलं रे? 2 ला सममूल्य अपूर्णांकित आहे. 2 ला 24 येण्यासाठी कितीने गुणलं? 12, दोन्ही 24 केलं. बरोबर ना? हो बरोबर का? हो. जर छेदाला जर 12 गुणलं तर अंशाला पण त्याच संख्येने गुणायचं, म्हणजे 12 एके 12. बरोबर का? 1/2 चा सममूल्य अपूर्णांक आहे 12/24. बरोबर. आता पुढं अधिकला अधिक, नंतर 3 ला 24 येण्यासाठी कितीने गुणावं लागतं? 3 आठे 3/8 3 आठे 24, म्हणजे 8 न गुणाकार केला, म्हणजे ह्या 2 ला कितीने गुणाकार करावा लागेल? 8नेच गुणायला. बे 8 आठे 2 16. बे आठे 16 किंवा 8 दोन्ही 16. अधिकला अधिक, त्याच्यानंतर 4चा पाडा 24 पर्यंत म्हणा. 4 सक 24, म्हणजे 6 ने गुणाकार केला, म्हणून ह्याच्या अंशाला सुद्धा, या 3 ला सुद्धा 6 ने गुणाकार करायचा. साहित्रिक किती रे? 6 एक 6, 6 दोन्ही 12, साहित्रिक 18. आणि छेद 24. आणि तुमचा हा कंस बंद करा आणि भागिले 5/6. मग आता सगळ्यांचा छेद सारखा आला, म्हणजे तुम्हाला ज्याचा सगळ्याचा छेद सारखा असतो तेव्हाच एक छेद घ्यायचा आणि अंशांची बेरीज करायची. 12 अधिक 16 अधिक 18, हा कंसामध्ये भागिले 5/6. 5/6. पुढे बघा आता, 12, 16 आणि 18ची बेरीज करा. जर तुम्हाला आडवी बेरीज असेल तर छान. 2 आणि 6 8, 8 आणि 8 16ला 6, हातच्याला 1, 46. 1 आणि 2 3 4, म्हणजे 46. किंवा आडवी बेरीज करत असेल तर 8 आणि 6 14, 14 आणि 2 16ला 6, हातच्याला 1, आणि हे 3ची बेरीज आणि 4, 46/24. आता कंस सुटलेला आहे, भागिले 5/6. अपूर्णांकामध्ये जेव्हा भागाकार असतो त्याला गुणाकार व्यस्त म्हणतात. बरोबर ना रे? गुणाकार व्यस्त म्हणतात. गुणाकार व्यस्तला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? इंग्रजीवाले बघा, बरोबरचं चिन्ह 46/24. या 6ला गुणाकारामध्ये जातो, त्याला 6 अंशातला, हा 6 छेदातला कुठे जातो? अंशात जातो, आणि हा 5 अंशात आहे तो छेदात जातो. मग आता 6 ने भाग द्या. 6 एक 6, 6 24. बरोबर. मग नंतर किती उरलं? 5 ने 46 ला भाग जात नाही, कारण 5 ला भाग द्यायचा असेल तर 0 किंवा 5 पाहिजे. मग 46/5 हे उत्तर आलं. मग 5 न भाग द्या. 5 9 45. सॉरी, इथं 4 राहिला, इथं 4 राहिला आपला. 4, एक मिनिट, इथं 4 राहिला ना आपला, इथे 4 शिल्लक राहिला. वर अंशामध्ये 46 राहिला आणि छेदामध्ये 4 आणि 5 राहिले. ओके. या 4 नी परत, याचा 4चा भाग जात नाही, मग 2 नी भाग द्या. बे दोन्ही 4, बे दोन्ही 4 आणि बेत्रिक 6. वर राहिला 23, आणि खाली 2 आणि 5चा गुणाकार, बे पंचे 10, 23/10. आपल्या ऑप्शन मध्ये 23/10 उत्तर आहे का रे? नाही. म्हणजे याला काय आहे? तर दशांश अपूर्णांकात रूपांतर आहे. मग या 23/10 ला काय करायचं? इथे एक शून्य, एक नंतर किती शून्य आहेत? 1, म्हणून काय करायचं? ही संख्या लिहून घ्यायची आणि या ठिकाणी दशांश चिन्ह द्यायचं, म्हणजे 2/2 अंश
सॉरी 2.3 हे त्याचं उत्तर आहे. तुमच्या ऑप्शन क्रमांक किती आहे तो? सी. समजलं का? सर मी त्रिकार गुणाकारने केलं तर तरी पण चालेल ना? माझं उत्तर ते झालं. हो, तिरकस गुणाकार केला तरी येतो. त्याच्यानंतर लसावी काढून 12 जर केला तरी येतो. ओके, फक्त उत्तर आलं पाहिजे तुम्हाला परफेक्ट. ओके, समजलं बाळांनो? हो सर. आता प्रश्न आपले 44 झालेत. उरलेले 16 प्रश्न उद्या 7:30 वाजता यायचे. किती वाजता? 7:30. 7:30 वाजता आपण काय करूयात? 7:30 वाजता